अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पुणे या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या तब्बल 19 पोलीस वाहनांचा ताफा निघाला असताना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भातान बोगद्यात त्यातील काही वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने एकच खबर उडाली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्यात आज सकाळी मोठा अपघात झाला आहे। 19 वाहनात एकूण तब्बल 160 बांगलादेशी होते। मिळालेल्या माहितीनुसार पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने मागील जवळपास 6 ते 7 वाहने एकमेकांना धडकली। यात 19 पोलीस कर्मचारी आणि 12 बांगलादेशी जखमी झाले असून जखमीवर MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत अधिक माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली, तर पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे। आज सकाळी जवळपास 19 वाहनांचा एक पोलीस कॉन्वॉय मुंबईवरून रवाना झालेला होता। त्याच्यात 160 इल्लीगल बांगलादेशी इमिग्रेंट होते, ज्यांना पुण्याला ते घेत जात होते बांगलादेशला परत डिपोर्ट करण्यासाठी। अंदाजन 7:45 वाजताचे जवळपास सकाळी भातन आपले जे बोगदे आहे तिथे हे अपघात घडलेला आहे। याच्यात जवळपास 19 पोलीस कर्मचारी आणि 12 जे इल्लीगल बांगलादेशी इमिग्रेंट आहे ते जखमी झालेले आहे। यापैकी एक आपले मुंबई पोलीसचे कर्मचारी आहे विजय माने म्हणून, त्यांना जास्त लागलेली आहे आणि त्यांचा उपचार MGM हॉस्पिटलला चालू आहे नवी मुंबईमध्ये। याच्यात एकूण 6 वाहन अपघातग्रस्त झालेले आहे आणि त्या वाहनांबद्दल आणि हे पूर्ण जे अपघात घडलाय याच्या दाखल करण्याची प्रक्रिया रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे। ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।